NPS पेक्षा UPS आहे फायदेशीर. निवृत्तीनंतर UPS मध्ये कर्मचाऱ्यांना किती मिळेल पेन्शन समजून घ्या सविस्तर गणित. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात 5वी ते 10वीच्या इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे पूर्ण व्हिडिओज आणि नागरिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज. या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण त्याही व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो मेन मुद्दा आहे तो आहे की NPS आणि UPS यांच्यामध्ये काय फरक आहे आणि NPS पेक्षा UPS कशी फायदेशीर आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना UPS मध्ये किती मिळेल पेन्शन निवृत्तीनंतर, तर ते सर्व काही आपण गणित आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त आपण शेअर करायला विसरू नका. सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर अजूनपर्यंत यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया. तर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम ही राष्ट्रीय पेन्शन स्कीम म्हणजेच NPS ऐवजी लागू केली आहे. तीच पेन्शन योजना राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली आहे. याबाबत राज्य शासनाकडून अधिकृत निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य शासनाने काल दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारने लागू केलेली एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम जशाच्या तसे लागू करण्यास मान्यता दिलेली आहे. तसेच सदर पेन्शन योजना लागू केल्यानंतर येणाऱ्या अतिरिक्त खर्चास देखील राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. सदर UPS पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एखादा कर्मचारी 25 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर पेन्शन घेण्यासाठी पात्र ठरेल. त्यास मागील 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% इतकी पेन्शन UPS मध्ये किमान पेन्शन हमीची तरतूद करण्यात आलेली आहे. नेमके किती पेन्शन मिळणार या संदर्भात सविस्तर आकडेवारी आपण आता पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. तर जर UPS प्रणालीमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियाला 60% पेन्शनची रक्कम देण्याची तरतूद, त्याचबरोबर पेन्शन सोबत महागाई रिलीफ म्हणजेच DR देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. UPS प्रणालीमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजनेप्रमाणे कर्मचाऱ्यांचे 10% व त्यात केंद्र सरकारचे 18.5% योगदान असणार आहे. म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजना NPS मध्ये सरकारचे योगदान 14% वरून 18.5% इतके वाढवण्यात आले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या UPS खात्यामध्ये एकूण 28.5% इतकी रक्कम जमा होणार आहे. सदर जमा रकमेवरच कर्मचाऱ्यांना UPS मध्ये पेन्शन दिली जाणार आहे. म्हणजेच 25 वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या 12 महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% इतकी पेन्शन म्हणून दिली जाणार आहे. सदर पेन्शन योजनेसोबत महागाई भत्ता सवलत देखील दिली जाणार असल्याने सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेपेक्षा अधिक लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर ज्यांचे किमान पेन्शन 10,000 पेक्षाही कमी येत असेल अशांना किमान 10,000 रुपये पेन्शनची तरतूद सदर UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये करण्यात आलेली आहे. तर एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण NPS आणि UPS यामध्ये जो फरक होता किंवा NPS पेक्षा किती पटीने UPS फायदेशीर आहे आणि कशा पद्धतीने फायदेशीर आहे हे सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोबतच यामध्ये UPS नुसार एखाद्या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर त्याची कमीत कमी जर 25 वर्ष सेवा पूर्ण झाली असेल किंवा जर त्याची पेन्शन ही 10,000 रुपयांपेक्षा कमी मिळणारी असेल तर अशा वेळी त्याला किती पेन्शन मिळेल हे सर्व आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. असेच इन्फॉर्मेशनल व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण बाकीचेही शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कामाचे असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता. ठीक आहे, तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर पुन्हा आपण भेटूया. सर्वांना माझा नमस्कार.